तर आपण आज खूप दिवसांनी क्रिकेटचे टुर्नामेंट खेळायला गेलो होतो, पण एकही मॅच न खेळता वापस यावं लागलं. तर जय शिवराय मित्रांनो, आपला 50 दिवस 50 व्लॉगचा दिवस 5वा. तर आतिश भाऊ आपल्याला न्यायला आला, कारण आपल्याला जायचं होतं क्रिकेटचे टुर्नामेंट खेळायला. तर एक एक करून आम्ही सगळे स्टेशनला जमा झालो. काही आमचे स्टार फलंदाज यायचे राहिले होते आणि काही आम्ही पुढे पाठवले होते. त्यानंतर आमच्या कॅप्टन वाईस कॅप्टन आम्हाला पण पुढे दिलं पाठवून. मग टाकलं पेट्रोल आपल्या आतिश भाऊच्या गाडीमध्ये. मी, मुशा आणि आतिश भाऊ निघालो ग्राउंडकडे. आपल्याला जायचं होतं चोंडी भैरवाला. सरासरी आमच्याकडे पावसाळ्यात मॅच नसतात, तरी एका दिवसातच फायनल होईल असा मॅच ठेवला होता आणि पहिलेच प्राइज होतं 10,000. तर मग ग्राउंडवर आलो. आमची टीम पण ग्राउंडवर आली होती. तर आमचा मॅच दुसरा होता, पहिला मॅच सुरू झाला होता. पण मॅटर असं झालं की मला आला अर्जंट काम, तर मी निघालो गावाकडे. तर मला अनिस भाऊन गावाकडे आणून सोडलं. महत्वाचं काम होतं ते पूर्ण केलं. शेतात आलो तर आपल्या सोयाबीनची फवारणी चालू होती. सोयाबीनची शेवटची टाकी राहिली होती. कापसाला पण फवारायचं होतं. मग गजू मामाकडून जराशी ड्रिचिंगची पद्धत शिकून घेतली. मग मामाने शेवटचं फवारून घेतलं. मग नाश्ता वगैरेची सोय केली. पोहे वगैरे खाऊ घातले त्याला. पण दुःख एकच होतं की क्रिकेट खेळायला गेलो ना, आज क्रिकेट खेळायला भेटला नाही. कोणत्याही क्रिकेट प्रेमीला विचारा, क्रिकेट खेळायला गेलं आणि क्रिकेट खेळायला भेटलं नाही की कसं वाटतं.